मित्रांनो, आपल्या सगळ्या आपल्या व्हिडिओमध्ये आजचा आपल्या व्हिडिओची क्वालिटी जस्ट तुम्हाला कमी वाटत असेल, पण ते तुम्ही समजून घ्या की आज मी म्हणजे आज हॉस्टेलला आहे, मी रूममध्ये बसून व्हिडिओ बनवतोय. तर आजचा टॉपिक आपला असा आहे की जे आपण आता आयुर्मॅन आहे किंवा आपले सतत का आजारी पडतो आणि आपण काही ना काही सतत एक झाला काही सर्दी, ताप, खोकला, हातपाय दुखणे किंवा बॉडी दुखणे किंवा डोकं दुखतं बऱ्याच वेळेस. त्याचं मागचं कारण काय आहे? मग आता बॉडीमध्ये कोणते चेंजेस होत आहे का त्यामुळे आपले अंग दुखतंय, शरीर दुखतंय. तुम्हाला माहिती आहे का? बरेच माणसं असं वाटतं की त्यांना असं वाटतं ते मलाच का होते, पण असं ते फक्त त्यांनाच नसतं होत, ते सगळ्या माणसांना होतं. मला सुद्धा काही काही खूप थकवा जाणवतो. तर त्यासाठी आज तुला उपाय सांगणार आहे की तुम्ही काय काय केलं पाहिजे काय, आणि सर्वात महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे कोणकोणत्या गोष्टी नाही केल्या पाहिजे. ज्या गोष्टी तुम्ही नाही करणार ना त्यामुळे तुम्हाला खूप म्हणजे खूप फरक जाणवेल. तुम्हाला ज्या गोष्टी सांगणार आहे का मी ज्या नका करू, त्या गोष्टी तुम्ही नक्कीच करू नका. सगळ्यात पहिलं म्हणजे तुम्हाला बाहेरचं जे जंक फूड आणि तेलकट पदार्थ आहे ना ते खायचे बंद करायचे. त्यामध्ये खूप म्हणजे खूप कॅलरीज असतात, त्यामुळे आपलं वजन वाढतं. तुमची बरं बाहेरचं चरबी असते, मग पोट पुढे गेलेलं असतं. तर त्यामागचं कारण तेच असतं की बाहेरचं जे जंक फूड असतं, बाहेरचं जे ज्यामध्ये जास्त मैदा असतो किंवा जास्त तेल असतं, असे पदार्थ ते खाता म्हणून त्यांचं चरबी वाढते आणि आजारी पडतात. तर त्यासाठी तुम्ही बाहेरचं आणि जंक फूड खाणं बंद करायचं आहे. त्याने पुढची गोष्ट येते, पुढची जी गोष्ट येते ती म्हणजे व्यायाम करा. तुम्हाला रोज कमीत कमी घर बसल्या का होईना, जर तुम्ही हाऊसवाईफ असली तर तुम्ही घरात जात असले तर तुम्हाला कमीत कमी रोज 10 मिनिटाचा व्यायाम करायसाठी तुम्ही YouTubeवरून सर्च करा कोणचं व्यायाम केला पाहिजे. आणि स्टार्टिंगला कमी ठेवायची व्यायामची इंटेन्सिटी, नंतर थोडा थोडा करून जास्तीत जास्त व्यायाम करीत राहायचा. एककडे जास्त करू नका. जर तुम्ही एककडे जास्तीत जास्त व्यायाम केला तर तुमचे हातपाय पुन्हा दुखायला सुरुवात होईल. तर तुम्ही थोड्यापासून सुरुवात करा. त्यानंतर पुढची गोष्ट होती म्हणजे आपलं जेवण चांगलं खात जा. जे आपण घरामध्ये जेवण तयार करतो ना ते चांगलं खात जा. असं ज्यामध्ये जास्त प्रोटीन आहे, जास्त फळांचा वापर जास्त करा. सकाळी नाश्त्यामध्ये पोहे, चहा, बिस्किट ते खाण्याऐवजी जास्तीत जास्त फळांचा वापर सुरू करा. तुम्ही 1 महिनाभर सगळं ट्राय करून पहा, तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल. तर रोज व्यायाम करायचा, चांगलं फळ खायचं, चांगलं जेवण करायचं आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे आपली चांगली झोप घ्यायची. आपण जेव्हा काम करतो किंवा व्यायाम करतो ना, तर आपले जे मसल्स असतात ना, ते ब्रेक होतात आणि जेव्हा आपण झोप घेतो ना, ते पुन्हा तयार होतात, पुन्हा रिपेअर होतात. तर तुम्हाला चांगले रोज 7 ते 8 तास अशी रोज तुम्हाला झोप घ्यायची. रात्री जास्त वेळ जागा नाही राहायची. रात्री 11पर्यंत तुम्ही झोपले पाहिजे आणि सकाळी पुन्हा 6 वाजता उठायचं. असं तुम्हाला रोज 7 ते 8 तासाची झोप घ्यायची. जर तुम्हाला हे सगळे तुम्ही हे उपाय केले तर मग तुम्हाला नक्कीच महिन्यामध्ये फरक जाणवेल. आणि जर तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करा.